भारताच्या राजकारणात काही क्षण असे येतात की एकच वाक्य देशभरात खळबळ निर्माण करतात. महाराष्ट्रात तर राजकीय संकेत सावलीत सांगितलेले इशारे आणि एका ओळीतून घडणाऱ्या उलथापालथी ही परंपराच आहे. पण माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेलं महिनाभरात मराठी माणूस पंतप्रधान होऊ शकतो हे विधान ही केवळ परंपरा नाही, तर त्यापुढे जाऊन संपूर्ण राजकीय समीकरण हलवणारं एक धक्काच ठरला आहे. त्यात अमेरिकेतील एपिस्टाईन फाईल्स सारख्या आंतरराष्ट्रीय गोंधळाचा दाखला देणं, ट्रम्प यांच्या राजीनाम्याची सूचक चर्चा करणं आणि अचानक भारतीय पंतप्रधानांच्या पदाचा उल्लेख करणं, हे सगळं जरा जास्तच नाट्यमय वाटतंय. पण चव्हाण यांनी हे शब्द का निवडले? अमेरिकन वादळाच्या नावाखाली भारतात राजकीय धुरळा का उडवायचा आहे? आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा त्यांच्या म्हणण्यानुसार मराठी पंतप्रधान नेमकं कोण? देवेंद्र फडणवीस की नितीन गडकरी की आणखी कोणी? हे संकेत आहेत की राजकीय खेळी, आणि जर हे विधान वस्तुस्थितीवर आधारित नसून केवळ एक पॉलिटिकल डिस्टर्बन्स असेल तर त्याचा फायदा कुणाला होतो? याच सगळ्या कोणांचं आज आपण सखोल विश्लेषण करणार आहोत. नमस्कार, मी अंजली आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र. मंडळी, आज आपण अशा एका वक्तव्यावर चर्चा करणार आहोत ज्याने महाराष्ट्राचं राजकारण केवळ ढवळून काढलं नाही, तर दिल्लीपर्यंत प्रश्नचिन्ह उभं केलं. मराठी माणूस पंतप्रधान होऊ शकतो, एवढं मोठं वाक्य काँग्रेससारख्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्याकडून येतं, तेही निवडणूक आयोगावर टीका करत असताना. तर त्यामागे काहीतरी अधिक खोल राजकीय गणित असतंच. म्हणजे बघा, कराडमध्ये पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण दिसायला शांत होते, पण त्यांच्या शब्दात मात्र धुमसत असलेली राजकीय आक्रमकता स्पष्ट जाणवत होती. एकीकडे त्यांनी निवडणूक आयोगावर गोंधळ घातल्याचा आरोप केला, तर दुसरीकडे अचानक अमेरिकेतील एपिस्टाईन फाईल्सचा उल्लेख करून भारतीय पातळीवर राजकीय सुनामी येऊ शकते असं सांगितलं. एपिस्टाईन प्रकरण गंभीर आहे, त्यात राजकीय स्तरावरील प्रभावशाली नेत्यांची नावं असणं शक्य आहे, पण भारताच्या पंतप्रधानांचा किंवा भारतीय राजकारणातील कोणत्याही मोठ्या नेत्याचा याच्याशी संबंध असल्याचा कोणताही पुरावा नाही. तरीही चव्हाण या प्रकरणाला भारतीय पंतप्रधान पदाशी जोडतात आणि मग अचानक म्हणतात महिन्याभरात मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होऊ शकतो. ही ओळ नुसती चर्चेची नाही, तर एक मोठं राजकीय विधान आहे. पण या विधानाचं टायमिंग अधिक रोचक आहे, कारण महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या आधीच सरकार, आयोग, पक्ष आणि कार्यकर्त्यांमध्ये तणावाचं वातावरण आहे. त्याच पत्रकार परिषदेत त्यांनी निवडणूक आयोग भाजपचं असल्याची टीका केली, सरकारवर पोरखेळ केल्याचा आरोप केला आणि हा सर्व गोंधळ सरकारच्या जबाबदारीत टाकला. म्हणजेच एकीकडे सरकारची टीका आणि त्याचवेळी मराठी पंतप्रधान हे वक्तव्य. विरोधी पक्षातील वरिष्ठ नेता असल्याच्या नात्याने मोदींवर थेट टीका करणे अपेक्षित असताना ते मोदीजींवर मराठी पंतप्रधान याची चर्चा करतात. आणि त्यासाठी इशारा कोणाकडे देतात? तर देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्याकडे. दोघेही भाजपचे, दोघेही संघ कुटुंबाशी निगडीत आणि दोघेही राष्ट्रीय पातळीवर नेहमी मोदींपेक्षा पुढील चेहरा कोण या चर्चेत असणारे. यामुळे एक नैसर्गिक आणि अत्यंत रोचक प्रश्न निर्माण होतो. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने भाजपच्या संभाव्य पंतप्रधान चेहऱ्याकडे संकेत का द्यावेत? जर हे फक्त अफवा असेल किंवा अनाहूत विधान असेल, तर ते एवढ्या तयारीने अमेरिकेच्या संदर्भासह पत्रकार परिषदेत का केलं? आणि जर हे रणनीतीपूर्वक असेल, तर त्या रणनीतीमागे फायदा कोणाला? कारण हे विधान मोदींना धक्का देत नाही, पण फडणवीस आणि गडकरी यांची चर्चा राष्ट्रीय पातळीवर आणखी बलवान करतं. काँग्रेसचा नेता अप्रत्यक्षपणे दोन भाजप नेत्यांना राष्ट्रीय स्वीकार्य चेहरा म्हणून पुढे ढकलतोय असं चित्र तयार होतं. यामुळे तिसरा अधिक मोठा प्रश्न निर्माण होतो. पृथ्वीराज चव्हाण भाजपच्या वाटेवर आहेत का? काँग्रेसमधील नेतृत्व बदल, राज्यातील संघर्ष, काही नेत्यांची पळवापळवी आणि चव्हाण यांची गेल्या काही वर्षातील तुलनेने बाजूला ठेवलेली भूमिका या पार्श्वभूमीवर अशा विधानांचे अर्थ अधिक धोकादायक वाटतात. राजकारणात शब्द निवडताना नेते स्वतःच्या भवितव्याचा विचार करतात आणि अशा प्रकारे दोन भाजप नेत्यांची प्रतिमा वाढवणारे सूचक विधान करणं हे काँग्रेसच्या अधिकृत भूमिकेला धक्का देणारं आहे. तरीही प्रश्न राहतो, जर हे विधान केवळ निवडणूक आयोगावरील टीका वाढवण्यासाठी होतं, तर मराठी पंतप्रधान या आंतरराष्ट्रीय संदर्भाने त्याचा हेतू काय? विरोधी पक्ष नेहमी सरकारवर निशाणा साधतो, पण येथे चव्हाण मोदींना बाजूला ठेवून भाजपा आतील नेतृत्वाच्या चर्चेला इंधन पुरवतात.
आणि हाच या प्रकरणातील सर्वात मोठा ट्विस्ट आहे. गडकरींची प्रतिमा सर्वपक्षीय आहे. कामगारी प्रचंड आहे. स्थिर आणि विनम्र असं नेतृत्व म्हणून त्यांची राष्ट्रीय ओळख आहे. त्यांच्या नावावरून नेहमीच मोदींनंतर कोण ही चर्चेत जास्त चर्चा होते. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे संघशाळेचे विद्यार्थी, दिल्लीशी जवळीक, रणनीतिक मेंदू आणि महाराष्ट्रात भाजप उभं करण्यामागे प्रमुख चेहरा अशी ओळख. या दोघांची ओळख इतकी परिपक्व आहे की मराठी पंतप्रधान म्हटलं की बहुतेक लोकांच्या मनात याच दोन नावांची एंट्री होते आणि दोघेही भाजपचे. यामुळे चव्हाण यांच्या विधानाचा सर्वाधिक राजकीय लाभ कोणाला होत आहे हे उघड आहे. मोदींना नाही, काँग्रेसला नाही, तर दोन मराठी भाजप नेत्यांना. आणि हेच त्या वक्तव्याचं राजकीय गणित अधिक गुंतागुंतीचं बनवतं. खरं तर एपिस्टाईन फाईल्सचा मोदींशी काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट असताना त्याचा भारताच्या राजकारणावर विपरीत परिणाम होईल असं म्हणणं हे स्वतःमध्ये संशयास्पद वाटतं. त्यामुळे हे विधान माहिती आधारित नसून प्रभाव निर्माण करण्यासाठी केलेलं आहे अशी भावना अधिक बळकट होते. काँग्रेसच्या नेत्यांकडून येणारी टीका सामान्य आहे, पण विरोधकांच्या संभाव्य आतील उमेदवाराला स्पॉटलाईट देणं ही अत्यंत अनोखी गोष्ट आहे. संपूर्ण प्रकरण एखाद्या राजकीय थ्रिलरची आठवण करून देतं की खरी समीकरणं तर पुढे उघडकीस येणार आहेत. मात्र या संपूर्ण प्रकरणाचा सर्वात मोठा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी हे विधान खरं ठाम माहितीनं केलं आहे की केवळ एका राजकीय वादळाची सुरुवात करण्यासाठी? ते स्वतः राजकीय शिडी बदलण्याच्या तयारीत आहेत की काँग्रेसमध्येच शक्ती संतुलन बदलण्यासाठीची ही चाल आहे? मोदींपर्यंत कोणतंही सावट न पोहोचता फडणवीस गडकरी यांच्या चर्चेला राष्ट्रीय पातळीवर नवं इंधन मिळणं हा केवळ योगायोग आहे की नियोजित संकेत? आणि मराठी पंतप्रधान हा विचार वास्तव्याच्या जवळ आहे की फक्त राजकीय धूर? उत्तर भविष्यच सांगेल. तत्पूर्वी तुम्हाला पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानामागचा अर्थ काय वाटतो कमेंटमधून नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका. पाहत रहा, सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र.